रिपोर्ट्स पाहून घाबरू नका. आता तुम्ही बोलतील, मॅडम नक्की काय बोलतायत? तर आजचा आपला टॉपिकच आहे की याच टॉपिकवर आपण बोलणार आहोत की हेल्थ रिपोर्ट्स पाहून तुम्ही घाबरू नका. अनेक वेळा ब्लड टेस्ट किंवा इतर तपासणीचा रिपोर्ट आपल्या हातात आला की आपण सगळ्यात आधी नॉर्मल रेंज पाहतो. एखादा रिझल्ट थोडासा जास्त किंवा कमी दिसला की लगेच आपल्याला टेन्शन येतं. मग आपण काय करतो? गुगलवर शोधतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो आणि स्वतःच्या आजाराचं निष्कर्ष आहे ते स्वतःच काढतो. पण हे तुमच्यासाठी चुकीचं आणि कधी कधी धोकादायक ठरू शकतं. कारण एका टेस्टवरून कोणताही आजार निश्चित होत नाही. प्रत्येक टेस्ट हा फक्त एक संकेत असतो. योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर तुमची लक्षणे, त्याच्यानंतर तुमची मेडिकल हिस्ट्री, तुमचं एज, त्याच्यानंतर तुमची लाईफस्टाईल, तुम्ही घेत असलेली मेडिसिन्स, तुमचं हेल्थ चेकअप आणि इतर रिपोर्ट्स या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं शुगर किंवा कोलेस्ट्रॉल थोडा वाढलेला असू शकतो. याचा अर्थ प्रत्येक वेळी गंभीर आजार झालाच आहे असा होत नाही. काही वेळा तुमचं फूड, तुमचा स्ट्रेस आणि झोपेचा अभाव किंवा इतर कारणांमुळेही रिझल्टमध्ये बदल दिसू शकतो. म्हणून रिपोर्ट पाहून घाबरण्यापेक्षा तो रिपोर्ट समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. जर रिपोर्टमधील एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर ती गुगलवर शोधण्याऐवजी तुमच्या डॉक्टरांना विचारा. त्यांना मोकळेपणाने प्रश्न विचारा की माझा रिझल्ट असा का आला? मला आणखी तपासणीची गरज आहे का? किंवा जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रिपोर्ट म्हणजे माहिती आहे, फायनल डिसिजन नाही. योग्य डायग्नोस आणि योग्य उपचार फक्त डॉक्टरच देऊ शकतात. आज तुम्हाला एक स्टेप अशी घ्यायची आहे की तुमचा एखादा हेल्थ रिपोर्ट घ्या, त्यामध्ये समजत नसलेल्या गोष्टी किंवा एक प्रश्न कागदावर लिहा आणि पुढील डॉक्टर कन्सल्टेशनमध्ये ते नक्की विचारा. जागरूक रुग्ण बना, पण स्वतः डॉक्टर बनू नका. थँक्यू सो मच.